नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 10 पर्यंतचे प्रश्न ऑलरेडी पाहिलेले आहेत. स्वाध्याय 1.1 मधले आपण 10 प्रश्न ऑलरेडी बघितलेले आहेत. आज बघूया आपण 11वा प्रश्न. यामध्ये आपले 11 ते 25 पर्यंत प्रश्न आहेत. हे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट करणार आहोत. तर बघूया प्रश्न क्रमांक 11. 1 ते 10 पर्यंत संयुक्त संख्यांची बेरीज आहे. मग आपल्याला माहित असायला हवा की 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांमध्ये किती संयुक्त संख्या आहेत. ठीक आहे. तर बघा मग 4, त्यानंतर येणार आपली 6, त्यानंतर 8, 8 नंतर येते आपली 9, 10 नंतर येणार बघा 10 पर्यंतच विचारले आपल्याला. ठीक आहे. मग ह्या आहेत आपल्या संयुक्त संख्या की ज्या पाड्यामध्ये येत असतात. मग यांचीच करायची तुम्हाला बेरीज म्हणजे 4 अधिक 6 अधिक 8 अधिक 9 आणि अधिक 10. बघा बरं किती होणार. 4 आणि 6 हे झाले 10, 10 आणि 8 हे झाले तुमचे 18, 18 आणि 10 18. ठीक आहे. 18 आणि 9 किती होणार. 2 20 आणि 7 27, 27 आणि 10 37. ठीक आहे. म्हणजेच ऑप्शन डी उत्तर काय आलंय आपलं. ऑप्शन डी आलंय. ठीक आहे. बघा त्यानंतर बघूया आपण प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12 मध्ये काय. आणि 7 अंक असलेल्या मूळ संख्यांची बेरीज ही दशमस्थानी 1 अंक असलेल्या मूळ संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी किंवा अधिक आहे. ठीक आहे. दशमस्थानी 7 अंक असलेल्या मूळ संख्यांची बेरीज ही दशमस्थानी 1 अंक असलेल्या मूळ संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे म्हणजे अधिक आहे हे तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय. मग सगळ्यात आधी आपण ह्या मूळ संख्या काढून घेऊया. सगळ्यात आधी मी या ठिकाणी लिहिते 7 हा दशमस्थानी येणाऱ्या संख्या मी या ठिकाणी लिहून घेते. दशमस्थानी 7 अंक. ठीक आहे. मग बघा कोणत्या संख्या असतील मग दशमस्थानी म्हणजे दशक स्थानी येणाऱ्या. सगळ्यात आधी असेल तुमचं 71, त्यानंतर असेल 73 आणि त्यानंतर असेल तुमचं 79. ठीक आहे. ह्या संख्या आहेत. आता या जर संख्यांची आपण बेरीज केली तर किती येणार. 71 अधिक 73 अधिक 79 बरोबर. बघा 1 1 3 आणि 9, 1 आणि 3 4, 4 आणि 9 13, 13 3 हातसाला 1 परत 7 अधिक 7 आणि अधिक 7 3 वेळेस 7 आहे. 7 1 21 आणि हा एक तुमचा 22. ठीक आहे. दशमस्थानी 7 येणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज किती आली. 223 आली आहे. आता काढूया आपण दशमस्थानी 1 येणाऱ्या संख्यांची बेरीज. दशमस्थानी अंक 1 मग कुठला कुठला येणार तर या ठिकाणी येतील तुमचे 11, त्यानंतर येईल 13, त्यानंतर येणार 17 आणि 19. ठीक आहे. ह्या संख्या आहेत. आता यांची बेरीज करूया. 11 अधिक 13 अधिक 17 अधिक 19. ठीक आहे. बघा मग किती येणार. 1 आणि 3 4, 4 आणि 7 हे झाले 11, 11 आणि 9 हे झाले तुमचे 20, 20 0 हातचे आले 2, 2 आणि 1 3, 3 हे झाले 4, 5 आणि 6. किती आली बेरीज तर यांची आली आहे 60 बेरीज. आता काढायचं आपल्याला यांच्यामधला फरक. फरक काढणे म्हणजेच काय करणे आहे या ठिकाणी करायची तुम्हाला वजाबाकी. ठीक आहे. मग बघा 223 वजा 60 या ठिकाणी काय उत्तर येणार. मग तुम्ही अशा पद्धतीने घ्या. बघा 223 वजा 60 बरोबर 303. व्यवस्थित काढते 3. त्यानंतर 2 मधून 6 जाणार नाहीत त्याच्यामुळे आपण इकडनं इकडे वजा घेऊया म्हणजे इथे होणार 12, 12 मधून 6 गेले खाली राहिले 6. इकडे काय होणार. इकडे आता हे 2 इकडे दिल्यामुळे इथे राहिला 1 आणि हा 1 जशाच्या तसाच. म्हणजेच दशमस्थानी 7 अंक असलेल्या मूळ संख्यांची बेरीज ही दशमस्थानी 1 असलेल्या मूळ संख्यांपेक्षा 163 ने कशा आहेत जास्त आहेत. कशी आहे जास्त आहे अधिक आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी 63 ने जास्त. ठीक आहे. चालेल. समोरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 13. 1 ते 20 दरम्यानच्या
एकूण संयुक्त संख्या आहेत. तुम्हाला फक्त आता 1 ते 20 दरम्यानच्या पूर्ण संयुक्त संख्या सांगायच्या आहेत. ठीक आहे, मग बघा आपण आधीच्या प्रश्नामध्ये 1 ते 10 पर्यंतच्या बघितल्या आहेत, पण तिथूनच स्टार्ट करूया. ठीक आहे, सर्वात लहान संयुक्त संख्या ही 4 असते. त्यानंतर येणार 6, 8, 9, 10, नंतर 12, 12 नंतर येणार 14, 14 नंतर लगेच 15, नंतर 16, नंतर 18 आणि 18, 19 नाही, दरम्यान दरम्यान म्हटलं म्हणजे 1 आणि 20च्या दरम्यान, म्हणजे 20 या ठिकाणी येईल का? नाही येणार. मग किती येत बघा बरं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. किती आलात? 10. म्हणजेच ऑप्शन ए. या प्रश्नाचं उत्तर काय आहे? ऑप्शन ए, 10 संयुक्त संख्या आहेत. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 14. 14 नंबरचा प्रश्न काय आहे? 1 ते 10 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज ही 1 ते 10 पर्यंत विषम मूळ संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे. ठीक आहे, 1 ते 10 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज आणि 1 ते 10 पर्यंत विषम मूळ संख्यांची बेरीज. ठीक आहे, किती आहे हे बघायचं आपल्याला. बघा मग या प्रश्नाचं उत्तर काय असेल. सगळ्यात आधी आपण काढूया मूळ संख्या. ठीक आहे, विषम काय दिलं आपल्याला? सगळ्यात आधी घेऊया विषम संख्या विचारल्या आहे. मग विषम संख्या घेऊया 1 ते 10 पर्यंतच्या. काय येणार मग या ठिकाणी? विषम संख्या ठीक आहे, बघा 1, 3, 5, 7, 9. बघा विषम संख्या 1 ते 10 पर्यंतच्या 1, 3, 5, 7 आणि 9. ठीक आहे, आता यांची बेरीज करूया. 1 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 अधिक 9 बरोबर 1 आणि 3 हे होणार 4, 4 आणि 5 9, 9 आणि 7, 9 आणि 7 हे होणार 16, 16 आणि 9 परत 9, 16 आणि 9 तर हे होणार 25. ठीक आहे, आता काढूया आपण विषम मूळ संख्या. ठीक आहे, बघा मग आता विषम मूळ संख्या कोणकोणत्या आहेत. सगळ्यात आधी येणार 3, त्यानंतर येणार तुमची 5 आणि त्यानंतर येणार 7, 9 येणार नाही. तर यांची बेरीज करूया. 3 अधिक 5 अधिक 7 बरोबर 5 आणि 3 आणि 5 हे झाले 8, 8 आणि 7 15. ठीक आहे, विषममूळ संख्यांची बेरीज किती आली आहे? आली 15 आणि विषम संख्यांची बेरीज किती आली? तर ही आली 25. ठीक आहे, आता दोघांमधला काय करायचं आपल्याला? फरक काढायचा आहे. फरक काढूया. मग फरक काढणे कितीने जास्त किंवा कमी आहे असं सांगायचं आहे ना. म्हटल्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी वजाबाकी करायची आहे. मग 25 वजा 15 बरोबर 5 0, 5 वजा 5 0, 2 वजा 1 1. ठीक आहे, म्हणजेच विषम मूळ संख्या ह्या विषम संख्या ह्या विषम मूळ संख्येपेक्षा कितीने मोठ्या आहेत किंवा कितीने जास्त आहेत? तर 10 ने जास्त आहेत. विषम मूळ संख्येपेक्षा विषम संख्या ह्या 10 ने जास्त आहेत. म्हणजे कुठला ऑप्शन आपलं बरोबर आहे? कुठला ऑप्शन बरोबर आहे आपला? तर ऑप्शन सी. ठीक आहे, चालेल. बघा आता समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 15. ठीक आहे, एक्स ही विषम संख्या आहे तर पर्यायातील कोणती समसंख्या आहे? एक्स ही विषम संख्या आहे तर पर्यायातील कोणती समसंख्या आहे? ठीक आहे, तर आपल्याला माहित आहे की ज्या क्रमवार संख्या असतात किंवा समसंख्या आहे. ठीक आहे, समसंख्या तयार होण्यासाठी काय करावं लागत असते आपल्याला? विषम संख्येमध्ये 1 मिसळावा लागत असतो. मी 1 वजा केला किंवा 1 मिसळला तेव्हा तुम्हाला काय मिळत असते? समसंख्या मिळत असते. बरोबर आहे. बघा आता एक्स ही जर विषम संख्या आहे तर बघा प्रश्न नंतरचा प्रश्न बघा. प्रश्न 15. ठीक आहे, 15 नंबरचा प्रश्न बघा. एक्स ही विषम संख्या आहे तर पर्यायातील कोणती संख्या ही सम आहे? ठीक आहे, बघा एक्स ही काय आहे? विषम संख्या आहे. जर आपण
विषम संख्येमध्ये आता तुम्हाला इथे कुठले कुठले अंक दिसतात? इथे दिसते 2 काय आहे? 2 हे सम आहे. त्यानंतर 6 जे दिलेले आहेत हे सुद्धा काय आहेत? सम आहे. बरोबर आहे. आणि या ठिकाणी काय दिलंय? तुम्हाला वजा दिलंय. मग जर आपण एक्सच्या ठिकाणी जर 3 पकडले तर काय येणार? आपल्याला काय मिळणार आहे? 3 वजा 2 म्हणजेच काय येणार? उत्तर 1 येणार. किंवा आपण 3 पेक्षा दुसरी विषम संख्या जर पकडली म्हणजेच या ठिकाणी पकडले आपण 5 तर 5 वजा म्हणजे या ठिकाणी येणार 3. म्हणजेच आपण या ठिकाणी वजा जर केलं, बघा आपण एक्स ही विषम संख्या आहे तर एक्स मध्ये आपण वजा केलं किंवा अधिक केलं तर आपल्याला या ठिकाणी विषमच संख्या मिळणार आहे. ठीक आहे, तुम्ही वजा करा किंवा अधिक करा. ठीक आहे, तुम्हाला या ठिकाणी कोणती संख्या मिळणार आहे? विषम संख्या मिळणार आहे. का मिळणार आहे? कारण या एक सोबत दिलेले जे अंक आहे, दिलेली जी संख्या आहे ही काय आहे? ही तुम्हाला या ठिकाणी काय दिसत आहे? सम दिसत आहे. ठीक आहे, फक्त तुम्ही या ठिकाणी तुम्हाला समसंख्या मिळण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? या ठिकाणी तुम्हाला गुणाकार करावा लागेल. म्हणजेच एक्स जर हा 1 असेल तर 1 गुणिला 2 म्हणजेच बरोबर उत्तर काय येणार? 2. 2 हे काय? सम आहे. किंवा या ठिकाणी जर तुम्ही 3 घेतलं तर 2 गुणिला 3 हे येणार तुमचं उत्तर 6. आणि 6 आणि हे काय आहे? तर हे आहे तुमचे समसंख्या. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे तुमचं ऑप्शन डी. नंतरचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 16. पर्यायातील कोणती संख्या मूळ नाही आणि संयुक्तही नाही? पर्यायातील कोणती संख्या ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही? 29 ऑप्शन ए 29, ऑप्शन बी 2, ऑप्शन सी 1 आणि ऑप्शन डी 15. ठीक आहे, तर ऑप्शन सी 1 ही अशी संख्या आहे जी मूळही नाहीये आणि संयुक्तही नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे तुमचं ऑप्शन सी. त्यानंतर बघूया आपण प्रश्न क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 17 मध्ये काय विचारले तुम्हाला हे बघूया. 23, त्यानंतर 31, 41, 43, 81, 2, 11, 61, 71 यापैकी कोणती संख्या मूळ संख्या नाही? बघा 23 सुद्धा मूळ संख्या आहे, त्यानंतर 31 सुद्धा मूळ संख्या आहे, 41 आहे, 43 आहे, 81. बघा 81 ही संयुक्त संख्या आहे. ही आपल्याला 9च्या पाढ्यामध्ये बघायला मिळते. त्याच्यामुळे ही संयुक्त संख्या नाही, सॉरी ही संयुक्त संख्या आहे, मूळ संख्या नाही. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे की 81 ही मूळ संख्या नाही. बघा किती सोपे प्रश्न होते. चालेल, आता बघूया समोरचे प्रश्न. प्रश्न क्रमांक बघूया आपण 18. प्रश्न क्रमांक 18. 1 ते 20 दरम्यान संयुक्त संख्यांची बेरीज आहे. 1 ते 20 दरम्यान संयुक्त संख्यांची बेरीज आहे. मग बघा आपल्या संयुक्त संख्या काय? सगळ्यात आधी येणार 4, आता अधिक या ठिकाणी येणार तुमचं 6, नंतर येणार 8, अधिक 9, अधिक 10, अधिक 12, अधिक 14, अधिक 15, अधिक 16, अधिक 18. ठीक आहे, ओके. दरम्यान विचारलंय ना तुम्हाला, म्हणजेच 20 येणार नाही. बघा मग काय येणार याचं उत्तर? 4 आणि 6 हे झाले तुमचे 10, 10 आणि 8 हे झाले 18, 18 आणि 9, 18 आणि 9 हे झाले 27, 27 आणि 10 37, 37 आणि 12, 37 आणि 12 हे झाले तुमचे 49, 49, 49 आणि 14, 49 हे झाले 59, 59 आणि 4. ठीक आहे, 63, 63 आणि इकडे परत 15 आहेत. ठीक आहे, 63 आणि 15, 73, 73 आणि 5 78, परत 78 आणि 16, 78, 88, 88 आणि इथे आहेत 6. ठीक आहे, 88 म्हणजे 94, 94 आणि परत 18, 94 म्हणजेच 104 आणि 8 हे झाले तुमचे 112. किती झालेत? 112. ही आली तुमच्या ऑप्शन सी. ठीक आहे, याचं उत्तर काय आलंय आपलं? 112 आलेलं आहे. यांची जी बेरीज आहे किती आलेली आहे? ही आलेली आहे 112. ऑप्शन सी मध्ये दिसतात आपल्याला 112. ठीक आहे, चालेल. बघा समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 19. पी ही विषम संख्या आहे. पी ही विषम संख्या आहे तर पी च्या मागच्या क्रमाने येणारी 5वी विषम संख्या आहे.
पी ही विषम संख्या आहे, तर पीच्या मागील क्रमाने येणारी पाचवी विषम संख्या आहे. ठीक आहे, म्हणजेच कोणती आहे? पी जर ही विषम संख्या आहे तर तिच्या मागील पाचवी विषम संख्या कुठली असेल? आपण जर पीला समजलं की पी ही 11 आहे, विषम संख्या आहे, तर या पीच्या मागील पाचवी संख्या कुठली? मग 11च्या मागील कुठली येणार? 11च्या मागील येणार 9, 9च्या नंतर येणार 7, 7च्या नंतर येणार तुमची 5, 5च्या नंतर येणार परत 3, 3च्या नंतर येणार 1, 1 2 3 4 5. ठीक आहे, म्हणजेच 5च्या मागील पाचवी विचारले तुम्हाला. ठीक आहे, पीच्या मागील पाचवी, पीच्या मागील पाचवी म्हणजेच ती काय असणार आहे? 1 असणार आहे. ठीक आहे, आता हेच आपल्याला उत्तरमध्ये शोधायचंय. मग बघा आता आपण यामध्ये लावूया. आता इथे तुम्हाला पी अधिक 10 दिलंय. ठीक आहे, मग पी अधिक 10 जर घेतलं तर काय येणार? पी जर आपलं 11 आहे अधिक 10 बरोबर किती होणार? 21. नाही, आपल्याला उत्तर काय यायला हवं? उत्तर यायला हवं 1. ठीक आहे, मग आता इथे बघा ऑप्शन बी मध्ये बघा, पी आहे आपला 11, 11 वजा 10. ठीक आहे, बरोबर किती आलंय? 11तून 10 गेले, खाली उरला 1, म्हणजेच उत्तर आहे आपलं ऑप्शन बी. काय आहे? ऑप्शन बी हे आपलं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20. 20 मध्ये काय दिलं आहे तुम्हाला? की 1 ते 50 मधील एकूण मूळ संख्या आहेत. मग 1 ते 50 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत? ठीक आहे, मग आपल्याला त्या आता बघायच्या आहेत कोणकोणत्या आहेत. मग आपण लगेच इथे लिहून घेऊया. सगळ्यात पहिली मूळ संख्या आहे 2, त्यानंतर 3, 3 नंतर येणार 5, 5 नंतर येणार 7, 7 नंतर 11, नंतर 13, त्यानंतर परत येणार तुमचं 17, 17 नंतर येणार 19, 19 नंतर येणार परत 23, 23 नंतर परत येणार 29, 29 नंतर येणार 31, 37 आणि समोर अजून 41. ठीक आहे, इथे लिहिते 41, त्यानंतर 43, 43 नंतर 45 पण आहे 47. ठीक आहे, ओके 47, त्यानंतर 48 संयुक्त संख्या आहे, 49 संयुक्त संख्या आणि 50 सुद्धा, म्हणजेच 47 पर्यंतच आहेत आपल्या. बघूया किती आहेत मग ह्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. किती आहेत? पूर्ण पूर्ण आहेत 15. म्हणजेच आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी. 15 हे कुठे दिसतात आपल्याला? तर हे दिसतात आपल्याला ऑप्शन सी मध्ये, म्हणून आपलं 20 नंबर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी. ठीक आहे, त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 21. ठीक आहे, 21 नंबरच्या प्रश्नामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे? की 3x अधिक 5 समसंख्या आहे, तर पर्यायातील कोणती विषम संख्या आहे? 3x अधिक 5 समसंख्या आहे, तर पर्यायातील कोणती विषम संख्या आहे? आता बघा या ठिकाणी मला सांगा, या x ला जर बाजूला ठेवलं तर 3 अधिक 5 किती होतात? हे होतात 8. ठीक आहे, आणि 3 आणि x हे दोघं कशात आहे? इथे कुठलं चिन्ह नाही, म्हणजे हे दोघं कशात आहे? तर हे दोघं आहेत गुणाकारामध्ये, म्हणजेच 3 गुणेला x असं दिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजेच या ठिकाणी जर आपण 1 घेतलं, 2 घेतलं, 1 जर घेतला, ठीक आहे, तर हे काय येणार? आपल्याला 3च मिळणार आहेत. ठीक आहे, 3 1 3 होईल. त्यानंतर बघा आता या ठिकाणी जर मी 2 घेतलं तर 3 वळे किती होणार आहे? हे होणार तुमचं 6. ठीक आहे, 6 आणि 8 किती होणार? 6 आणि 8 14 होतील. बरोबर आहे. मग आपल्याला काय काढायचंय? आपल्याला आणायचं आहे, आपल्याला कोणती विषम संख्या आहे, पर्यायामध्ये दिलेली कोणती विषम संख्या आहे असं विचारलंय तुम्हाला. ठीक आहे, बघा समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 21. 21 मध्ये बघा काय विचारले तुम्हाला? 3x अधिक 5 समसंख्या आहे, तर पर्यायातील कोणती विषम संख्या आहे? तुम्हाला 3x अधिक 5 ही समसंख्या आहे, तर पर्यायातील कोणती विषम संख्या आहे असं विचारलं आहे. ठीक आहे, म्हणजे 3x अधिक 5. आता बघा 3 अधिक 5 त्याचं उत्तर किती येतं? उत्तर येतं 8. ठीक आहे, म्हणजेच आणि हे जे 3 आणि x आहेत, 3 गुणेला x आहेत, आता या दोघांमध्ये कुठलं चिन्ह नाही, म्हणजे कुठलं चिन्ह असतं? चिन्ह असतं गुणाकाराचं, म्हणजे 3 गुणेला x अधिक 5, म्हणजेच बरोबर उत्तर किती येणार? उत्तर येणार तुमचं 8. 8 काय आहे? विषम समसंख्या आहे. काय आहे? समसंख्या आहे. म्हणजेच हा जो x आहे, तर या x ला काय मानलं आहे? या ठिकाणी या x ची जी किंमत आहे किती आहे? 1 आहे. किती आहे? 1 आहे. म्हणजेच 3 गुणेला x आणि x काय आहे? तर x आहे तुमचा 1, म्हणजे 3 गुणेला 1 म्हणजे उत्तर काय येणार? 3. आणि 3 काय? विषम संख्या आहे. ठीक आहे, मग बघा ऑप्शन ए मध्ये काय आहे? 3 वजा 1.
असं पकडूया. इथे उत्तर येणार 2. त्यानंतर ऑप्शन बी बघा 3x आहे आणि x काय आहे, x या ठिकाणी काय पकडलेलं, याची किंमत काय दिलेली आहे, 1 दिलेली आहे. म्हणजेच 3 गुणिला 1 बरोबर किती येणार, हे येणार तुमचं 3. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे तुमचं ऑप्शन बी. ठीक आहे, चालेल. आता बघा समोरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 22. पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते आहे, पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते आहे. बघा मग ऑप्शन ए बघूया. 2 विषम संख्यांची बेरीज, 2 विषम संख्यांची बेरीज सम येते. हो, हे बरोबर आहे. आपल्याला चुकीचं विधान शोधायचंय. ठीक आहे, त्यानंतर बघा ऑप्शन बी बघा, 2 समसंख्यांचा गुणाकार सम येतो. हो, हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर बघा ऑप्शन सी, 2 विषम संख्यांची वजाबाकी ही विषम संख्या येते. तर हे विधान चुकीचं आहे. ठीक आहे, 2 विषम संख्यांची वजाबाकी ही विषम येते, हे चुकीचं आहे. आता मी जर या ठिकाणी घेतलं की 5 ही एक विषम संख्या आहे, वजा 3 ही सुद्धा एक विषम संख्या आहे, तर या दोघांची जर मी वजाबाकी केली तर मला कुठलं मिळणार, 5 मधून 3 गेले तर खाली किती उरतात, 2. आणि 2 काय, 2 ही समसंख्या. म्हणजेच आपलं ऑप्शन सी हे विधान कसं आहे, चुकीचं आहे. म्हणजेच आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, तर उत्तर असेल आपल्या या प्रश्नाचं ऑप्शन सी असेल. काय असेल या प्रश्नाचं उत्तर, उत्तर असेल आपलं ऑप्शन सी. तुम्ही कन्फ्युज होऊ नये त्यासाठी मी बाकीच्या पुन्हा कट करून टाकते आणि आपलं उत्तर सांगते. या ठिकाणी ऑप्शन सी हे आपलं चुकीचं विधान आहे. ठीक आहे, चालेल. आता बघूया समोरचा प्रश्न. बघा प्रश्न क्रमांक 23. दोन अंकी सम व 2 अंकी विषम संख्यांच्या बेरजेतील फरक आहे. ठीक आहे, 2 अंकी सम व 2 अंकी विषम संख्यांच्या बेरजेतील फरक आहे. आता मला सगळ्यात आधी मला सांगा की पूर्ण 2 अंकी संख्या किती आहेत आपल्याकडे, तर पूर्ण 2 अंकी संख्या आहेत 90. बरोबर आहे. तर 90 मधल्या अर्ध्या काय आहेत, अर्ध्या आहेत आपल्या विषम संख्या आणि अर्ध्या आहेत समसंख्या. मग आता मी जर म्हटलं की या 2 अंकी समसंख्या मला यामधून काढून टाकायच्या आहेत. ठीक आहे, तर काय राहणार माझं उत्तर, 0तून 5 जाणार म्हणून इकडून इकडे घेऊया. 10 मधून 5 गेले खाली राहिले 5, इकडचा 1 इकडे दिला आहे, म्हणजेच इथे झाले तुमचे 8. 8 मधून 4 गेले खाली राहिले 4. काय आलंय, कितीचा फरक आहे, तर फरक आहे 45चा. ठीक आहे, आता मी काढलाय समसंख्या. तुम्हाला काय काढायचंय, परत आता तुम्ही काय करणार, 2 अंकी विषम संख्या काढून टाकणार. 2 अंकी परत काय करणार, पूर्ण संख्यांमधून विषम संख्या काढून टाकणार. आणि ह्या सुद्धा किती आहेत, ह्या सुद्धा आहेत 45. म्हणजेच यामधला फरक सुद्धा काय येणार आहे तुमचा 90 वजा 45. म्हणजेच उत्तर मिळणार तुम्हाला 45. म्हणजे दोघांमधला फरक किती दिसतोय, फरक आहे 45चा. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी 45. खूप सोपा प्रश्न होता हा. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 24. 80 ते 100 मधील 80 ते 100 मधील मूळ संख्यांची बेरीज आहे. ठीक आहे, 80 ते 100 मधील. आता यामधील मूळ संख्या किती आहेत हे आपल्याला आधी बघावं लागेल. ठीक आहे, मी इथे खाली सोडवते. 80 ते 100 मधील. ठीक आहे, बघा मग सगळ्यात आधी कोणाचा नंबर येणार या ठिकाणी, 80. त्यानंतर 81 नसणार आहे. त्यानंतर बघा 82 नसणार आहे. मग कोण राहिलं, 83. त्यानंतर 84 नाही, 85 नाही, 86 नाही, 87 सुद्धा नाही. म्हणजेच ते येणार तुमचं 89. आणि त्यानंतर असेल तुमचा एकुलता 1 97. ठीक आहे, करूया यांची बेरीज. किती येणार, 3 अधिक 9 किती होणार, 12. 12 आणि 7, 12 आणि 7 हे झाले तुमचे 19. 19 9 अच्छा आले 1. ठीक आहे, परत 8 1 8, 8 2 16, 8 आणि 8 16, 16 आणि हातचा 1 17, 17 आणि 9, 17 आणि 9. ठीक आहे, किती होणार मग, 17 आणि 9 हे होणार तुमचं 26. ठीक आहे, म्हणजेच आपलं या 80 ते 100 मधील मूळ संख्यांची बेरीज ही किती येणार आहे, तर ही येणार तुमची 269, की जी तुम्हाला दिसत आहे ऑप्शन ए मध्ये. ठीक आहे, चालेल. त्यानंतर बघूया आता शेवटचा प्रश्न. शेवटचा प्रश्न दिलाय तुम्हाला या ठिकाणी, प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणती मूळ संख्या नाही, तर बघा खालीलपैकी कोणती मूळ संख्या नाही,
83 आपण आत्ताच लिहिली, ही सुद्धा मूळ संख्या आहे. त्यानंतर 43 सुद्धा मूळ संख्या आहे. 23 सुद्धा मूळ संख्या आहे. मात्र 63 ही मूळ संख्या नाही, ही संयुक्त संख्या आहे. म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए. काय आहे? ऑप्शन ए हे आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर. 63 ही मूळ संख्या नाही. ठीक आहे, तर असे होते आपले आजचे प्रश्न. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचं, शेअर करायचं आणि आपल्या मित्रांना पाठवायचा. चालेल.